आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. नाही होता मी नवरा बायको नाही होत. कोणी कोणासाठी एवढं करतं का? नेमकं तुमच्यात नातं काय आहे? मित्र मित्र होता मी. वा, प्रगती आहे म्हणायचं. आम्हाला बी कळतं बरं का मित्र मित्र काय असतं ते. चला शेष दादा जेवायला चला, जेवण झालंय. शेष शेष करेक्ट करेक्ट बरोबर आहे. शेष तुमचं नाव आहे ना? त्या ताई म्हणाले ना शेष म्हणून. बरोबर बरोबर. शेष एवढं काही नाही झालेलं. श्रेयस नाव आहे ताई. शेरियस शेरियस. हा बरोबर. चालेल चालेल. ताई तुमचं नाव काय? अनुष्का नाव आहे त्यांचं. अनुष्का. काय हो एवढी कठीण नाव कशाला ठेवली तुमच्या घरच्यांनी? हा आमच्या इथं कसं माझं नाव उमा आणि ह्यांचं नाव मी नाही बाई, मी नाही. जा तुम्ही त्यांनाच विचारा. हो एवढं लाजायला काय झालंय? सांगा ना नाव काय त्यांचं. मी नाही, तुम्ही त्यांनाच विचारा. अहो दादा काय ताई एवढ्या लाजतायत का? हो आमच्याकडे नवऱ्याचं नाव बायको घेत नाही ना कधी, म्हणून लाजते ती. मी तुम्हाला माझं नाव सांगतो. माझं नाव सुभान आणि तुमचं श्रेयस. बरोबर. आलं ध्यानात. अगं हे उमे, अगं बघतेस काय वाढायला घे की. हा वाढते 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 म्हणजे आता जेवायला बसायचं लगेच एवढं लवकर? हो आमच्याकडे असंच असतं. सूर्य मावळला की लागली जेवून घ्यायचं. अजिबात उशीर करायचा नाही. जेवढा जेवणाला उशीर तेवढं तब्येतीचं नुकसान. चला जेवून घेऊया. कळलं? चला. सावकाश. हो दादा कसला विचार करताय? हा असा कांदा घ्यायचा, ही अशी बुक्की मारायची की कांदा गार. काय सॉलिड आहे. थांबा थांबा मी ट्राय करतो. हाताला लागले ना डाव्या हाताने करतोय म्हणून जमेल जमेल. थांबा बघा आता बघा. सोपं आहे तसं सोपं आहे. हो आता कसला विचार करताय दादा? मारा की आडवा हात. काय सॉलिड आहे. असं जेवण मी जेवलोच नाहीये कधी. सुपर्ब सुपर्ब आहे. हा आमच्या उमेच्या हाताला लय चव आहे. खरंय खरंय. तुम्ही तिच्या हातचा मिरचीचा ठेचा खाऊन बघा. हे मिरचीच आहे. आपण म्हणजे तिखट असेल ना हे? नाही नाही, यांच्याकडे ना गोड मिरची पिकवतात. खा खा. ओ दादा काय तिखट नसतंय. हे बघा जरासा घ्यायचा आणि तोंडी लावायचा. खाऊन तर बघा. हा ना. हा. पाणी
हा घ्या गुळाचा खडा. गुळाचा खडा खा. बरं वाटेल. बरं वाटतंय का? ओके ओके मी ओके, काय टेन्शन नाही. कसं आहे ना दादा, तिखट असंच कोणालाही झेपत नाही. तिखट लागलं नाहीये मला, ठसका लागला होता फक्त. लागलं तिखट तर लागलं, एवढं काय त्यात? हे तिखट नाहीये, सॉलिड सॉलिड टेस्टी आहे, मस्त आहे एकदम. अजून थोडा घ्या ना त्याचा. हो वाडा वाडा. नाही नाही, नको नको. गेलाय कुठे अक्षय? तो अजून घरी आला नाही म्हणजे? मी सतत त्याला फोन लावतोय, त्याचा फोनच लागत नाहीये. हो ना, आणि घरात कोणाला सांगून सुद्धा गेला नाहीये. सांगून गेला नाही म्हणजे तुझं काही लक्ष आहे की नाही? घरात सगळ्याच गोष्टी त्याच्या मनाविरुद्ध होत आहेत. जीवाचं काही बरं वाईट करून घेतलं नसलं म्हणजे. अगं आई, तू काय बोलतेस? बोलताना जरा विचार करत जा ना. जरा अरविंद, अरविंद, शनाया, अरे तिनेच काहीतरी केलं असणार. अगं आई, त्या शनायाला वाटतंय ना की आम्ही मोनिशाला गायब केलंय. तो देर इज अ पॉसिबिलिटी की आपल्याला त्रास व्हावा म्हणून तिने अक्षयला गायब केलं असेल. तसं असेल तर बरंच आहे. तुझ्या तावडीतून सुटला तो बिचारा. काय म्हणालास? तुझ्या ऐकलत ना, तेच म्हणालो मी. अक्षय घरातून निघून गेलाय किंवा त्याला कुणीतरी गायब केलाय. दोन्ही शक्यता आहे, पण दोन्ही शक्यतांना तूच जबाबदार आहेस. तू काय बोलतोस, तुला कळतंय का? तो घर सोडून गेला तर आम्ही जबाबदार, आणि त्याला कोणी गायब केलं तरी आम्हीच जबाबदार. हो, अक्षय शन्याशी लग्न करायला तयार नव्हता, तू भाग पाडलंस त्याला लग्न करण्यासाठी. मग तो लग्नाला तयार झाला, तू मोडलंस त्याचं लग्न. यशोधरा, लग्न, रिलेशनशिप खेळ वाटतो का तुला की बिझनेस कॉन्ट्रॅक्ट? तुझ्या मनासारखं झालं तर तू म्हणणार व्हेरी गुड, आणि तुझ्या मनाविरुद्ध झालं तर कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल. असं काही नाहीये. आम्ही जे करतो ते आमच्या मुलांच्या भल्यासाठी असतं. आय ओनली थिंक बेस्ट फॉर देम. आणि हे आता आम्हाला ब्लेम करण्यापेक्षा ना, हा विचार कर की आपला मुलगा चुकलाय, तो बेजबाबदारपणे वागलाय. हे असं काहीतरी करताना त्याने विचार करायला नको की घरातल्या माणसाला त्रास होऊ शकतो. अगं, माणूस कधी कधी विचार करायची शक्ती हरवून बसतो ग. आई, आमच्या मुलांकडनं आमची ही अपेक्षा नाहीये.